आज 8:45 एक विमानाचा हादसा देखील होतो आणि याच हादस्यामध्ये पूर्णपणे 6 जणांचा मृत्यू देखील होतो। आता याच 6 जणांमध्ये एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील असतात। त्यांचा देखील या विमानाच्या हादस्यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे। या विमानाचा हादसा कशामुळे झाला, कोणत्या अडचणींमुळे विमानाचा हादसा झाला की काही साजिश होती, पूर्णपणे व्हिडिओ उघडकीस व्हिडिओ देखील हा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। शेवटच्या 5 ते 10 सेकंदामध्ये नेमके काय घडलं की विमान पूर्णपणे खाली कोसळून आलं, विमानाचा पूर्णपणे अपघात देखील झाला। पायलटचे 2 ते 3 शेवटचे शब्द काय होते, ज्या 2 ते 3 शेवटच्या शब्दावरून पूर्णपणे या ठिकाणी अंदाज लावता येणार की विमानामध्ये काय गडबडी होती की तिसरंच कोणतं कारण होतं। तर ते शेवटचे 3 ते 4 शब्द आपल्याला ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून पूर्णपणे कळणार आहे। आता हा ब्लॅक बॉक्स नेमकं काय असतो, जेव्हा बी कोणत्याही विमानाचा हादसा होतो तेव्हा हा ब्लॅक बॉक्स या ठिकाणी पूर्णपणे पायलटचे पूर्णपणे आवाज रेकॉर्ड करत असतो आणि हा हादसा कशामुळे झाला हेही पूर्णपणे निरीक्षण करतो हा ब्लॅक बॉक्स। या ब्लॅक बॉक्सच्या मदतीने पूर्णपणे हा विमानाचा हादसा का झाला, हा विमानाचा हादसा कशामुळे झाला, हा विमानाचा हादसा कोणत्या कमतरतेमुळे झाला की कुठली या ठिकाणी साजिश होती, पूर्णपणे त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून पूर्णपणे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते पूर्णपणे कळणार आहे। तो ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सापडल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे उघडकीस होणार। त्यामुळे आता तो ब्लॅक बॉक्स पूर्णपणे या ठिकाणी सापडण्याची तयारीमध्ये पूर्णपणे यंत्रणा चालू देखील आहे। आता तो ब्लॅक बॉक्स सापडल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसानंतर पूर्णपणे अपडेट कळेल। 10 ते 5 सेकंदामध्ये असं काय घडून आलं, असं काय झालं की पूर्णपणे विमान कोसळलं, कोणाची गलती यामध्ये आहे की कोणाची साजिश देखील आहे, पूर्णपणे त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून पूर्णपणे नागरिकांना समजणार। त्यामुळे आता जनतेचं लक्ष फक्त ब्लॅक बॉक्सकडे लागलेलं आहे। आता ब्लॅक बॉक्समध्ये काय सांगण्यात येतं, पायलटचे 5 ते 10 शब्द काय असतात, पायलटचं काय म्हणणं नेमकं काय असतं, पूर्णपणे त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून पूर्णपणे नागरिकांना या ठिकाणी कळणार आणि त्या माध्यमातून पूर्णपणे अंदाज लावण्यात येणार की या विमानाचा हादसा कशामुळे झाला, या विमानामध्ये काय गडबडी होती की तिसरंच कोणतं कारण होतं। त्या 10 ते 15 सेकंदामध्ये शेवटच्या 10 ते 15 सेकंदामध्ये असं काय घडून आलं की ज्यामुळे पूर्णपणे विमान कोसळलं आणि 6 ते 6 जणांचा मृत्यू देखील पूर्णपणे पावला। तर पूर्णपणे आपल्याला उघडकीस त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून देखील होणार आहे। आता ब्लॅक बॉक्सला बघणं पूर्णपणे चालू आहे। ब्लॅक बॉक्स कुठे पडला असेल याचा शोध देखील पूर्णपणे यंत्रणा लावून घेतला जात असून आता जोपर्यंत तो ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत या ठिकाणी या हादस्याचा उघडकीस होणार नाही। तो ब्लॅक बॉक्स सापडणं खूप महत्त्वाचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता विमानामध्ये पूर्णपणे काय घडून आलं होतं, विमानामध्ये काय गडबडी होती, आता फक्त तो ब्लॅक बॉक्सच या ठिकाणी सांगू शकतो। जेव्हा तो ब्लॅक बॉक्स सापडेल त्याच्यानंतर देखील पूर्णपणे या ठिकाणी कळेल की हा हादसा कशाचा होता, हा हादसा कशामुळे झाला की ही पूर्णपणे साजिश होती। पूर्णपणे अपडेट आपल्याला त्या ब्लॅक बॉक्स सापडल्याच्या नंतर आणि त्याची रिसर्च केल्याच्या नंतर देखील पूर्णपणे हादसा देखील येईल, म्हणजेच याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तीही अपडेट कळून जाणार। त्यामुळे तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा। पूर्णपणे तुम्हाला उघडकीस व्हिडिओ समोरचा व्हिडिओ देखील येऊ शकतो, समोर त्या ब्लॅक बॉक्सचं काय झालं आणि त्यामध्ये काय काय रेकॉर्डिंग झाली ती पूर्णपणे तुम्हाला या चॅनलवर मिळू शकते। त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, समोरचा व्हिडिओ आपला तोच असणार आहे।